आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये परंपरेनुसार आत्मा मालिक 14 महोत्सव दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी संत महादेवी माता हॉलमध्ये अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सेवा यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला। सदर महोत्सव शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर तसेच सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध विभागांच्या सहकार्याने पार पडला। महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता काकड आरतीनं झाली। त्यानंतर दिवसभर धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता रात्री 9 वाजता शेजारतीनं करण्यात आली। सर्व कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या महोत्सवात वारकरी विभागाचा विशेष सहभाग लाभला। वारकरी विभागामार्फत काकड आरती, सत्संग, अभंग, हरिपाठ, पावली, कीर्तन सेवा, नगर प्रदक्षिणा, दिंडी, भजन व आरती सेवा सादर करण्यात आली। वारकरी विभागाच्या शिस्तबद्ध व भक्तिपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर अध्यात्ममय वातावरणाने भारावून गेला। चौदस पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन महोत्सवामध्ये हरिभक्तपरायण श्रीमान धर्मानंद महाराज पवार यांनी प्रभावी व भावपूर्ण शैलीत कीर्तन सेवा सादर केली। या कीर्तन सेवेसाठी आत्मा मालिक वारकरी विभागातील सर्व प्रशिक्षक, आत्मा मालिक सेमी वारकरी गुरुकुल तसेच आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुल आणि कोकमठाण येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भाविक, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेतलाय। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केलं असून सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।